अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनन्दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां. भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं. काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं. गोष्वानक्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि. कामं कल्पद्रुमो इहेश साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज श्री समर्थ सद्गुरुराज श्री दत्त प्रभुराज महाराज. श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त. श्रीपाद श्री वल्लभ या पेजवर उपस्थित असलेल्या आत्ता सगळ्या दत्तभक्तांना गुरुभक्तांना प्रेमपूर्वक नमस्कार. जी मंडळी हा व्हिडिओ उद्या बघतील यूट्यूबवरती त्या सर्व दत्तभक्तांना गुरुभक्तांना सप्रेम नमस्कार. कालचा भाग खूप जणांना भावला आणि कालच्या भागामध्ये दामोदरबुवा कुरोलीकरांचं काणे महाराजांचं चरित्र आपल्यापुढे ठेवलं. शंकर महाराजांचं चरित्राख्यान आपल्यापुढे ठेवलं. समाधी कशी घेतली त्याविषयी आपण चर्चा केली. ते चरित्राख्यान आपण पाहिलं. शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा अशी प्रार्थना कळवळून शंकर महाराजांच्या चरणारविंदी केली. आणि जो विषय आपला चालू आहे उपासना या विषयाच्या अंतर्गत साधन चतुष्टयाची आवश्यकता साधकाच्या ठिकाणी उपासकाच्या ठिकाणी आहे. आणि ती साधना करताना ती उपासना करताना ब्रह्मसत्य हे आहे, जगन्मिथ्या हे आहे आणि जीव हा ब्रह्मैव, जीव हा ब्रह्मस्वरूप आहे याविषयीची चर्चा पाहिली. मग साधन चतुष्टयामध्ये नित्यानित्य वस्तू विवेक पाहिला. इहामूत्र फलभोग विराग हा त्याविषयी पाहिलं. इह परलोकीचा अगदी सविस्तर जरी पाहिलं नसेल तरी त्यातला शब्दार्थाना अर्थ पाहिला की इहलोकीचं आणि परलोकीचं वैराग्य साधकाच्या ठिकाणी असावं. त्याच्यासाठी मी प्रमाण म्हणून म्हणालो होतो की पंचपदीचे अभंगाचं निरूपण केलं होतं. त्या दिवशी वर्णन करताना महाराज म्हणतात त्याहो ब्रह्मलोकाचीही नको वार्ता बंधूचा तो वाटा कासयाबा. बापा तू समर्थ मग मी किमर्थ दुसऱ्याचा अर्थ व्यर्थ मानू. हे जे सगळे प्रमाण आहेत, ही जे सगळे रेफरन्सेस आहेत, याचा अर्थ इहलोकीचं आणि परलोकीचं वैराग्य टेंबेस्वामी महाराज सांगतायत. मगचा जो विषय आला त्याला म्हटलं शमादी षटक. आणि त्याच्यावरती चिंतन पाहताना शम दम, तर शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा आणि समाधान या 6 गोष्टींनी साधक उपासक भगवत भक्त हा युक्त असला पाहिजे. त्याच्याकडे या 6 गोष्टी असल्या पाहिजे. त्याचा शमाचा अभ्यास त्याचा झाला पाहिजे. मग आता शम कशाचं करायचं तर आपण मन याविषयी कालचा जो भाग झाला होता त्यात आपण जवळजवळ 2-2.25 तास बोललो. कालचं जे फेसबुक लाईव्ह होतं ते 2-2.25 तास झालं बघता बघता. आणि त्याचा जो पहिला भाग होता त्या पहिल्या भागात पूर्वार्धात महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्यानंतर मी काल एक मन या विषयानी प्रस्तावना कालच्या दिवशी असं म्हणालो होतो की आज मन या विषयाची प्रस्तावना केलेली आहे. तर मन म्हणजे काय तर काल व्याख्या सांगताना सांगितलेलं होतं मनाची व्याख्या जी आपल्या या अध्यात्मशास्त्रात केली जाते की संकल्प विकल्पात्मकम मनः. जे संकल्प निर्माण करून देतं आणि संकल्पाबरोबरच लगेच विकल्पाची निर्मिती ज्या ठिकाणी होते त्याला मन असं म्हणा. एखाद्यानं समोर काही याचना केली, काही मागणी केली आणि आपल्याला असं वाटलं की अरे हा गरजू आहे, याला 500 रुपये द्यावेत, असं मनात आलं रे आलं की मनात लगेच विकल्प येतो.
बघा, म्हणजे मनात आलेला जो संकल्प आहे तो 500 रुपये देण्याचा पहिले आला त्याला संकल्प म्हणतात. पण तत्क्षणी म्हणजे तो विचार संपतो न संपतो, म्हणजे ती वृत्ती हृदयामध्ये जाऊन तेची वृत्ती जब हृदयी अभिभवे तब मन म्हणती तयासी, अशी जी मनाची व्याख्या आपण केली, मुळी नाभिस्थानी वृत्ती उठावे. आपण एकाएकी असे बसलेलो असं म्हणतो, चला टीव्ही बघूया का, बातमी लागली असेल, ती वृत्ती उसळून वरती येते, नाभी कमलापासून हृदयापाशी येते, पोटापासून हृदयापाशी येते, आणि ती वृत्ती जेव्हा गरगर गरगर फिरते, तेची वृत्ती जब हृदयी अभिभवे तव मन म्हणती तयासी, ते वृत्तीचं गरगर फिरल्यानंतर, ती एकत्रितपणे फिरल्यानंतर, त्याला एक विशिष्ट गती मिळाल्यानंतर, म्हणजेच तो विचार, जी जी कृती करायची आहे त्या कृतीचा जो विचार डोक्यात आला त्याविषयी गरगर फिरली, याचा अर्थ ती फिरल्यानंतर तेची वृत्ती हृदयी अभिभवे, ती जेव्हा नियमित वेगाने एका विशिष्ट गती पकडते, म्हणजे त्या विचारांना एक विशिष्ट अशी गती जेव्हा मिळते, तेव्हा आपण म्हणतो हे आत्ता माझ्या मनात आलं. म्हणजे थोडक्यात मनाची एक व्याख्या ही आहे की वृत्तीचे कारंजे हे जे तिथे जातात हृदयापाशी, ते तिथे जे गरगर फिरतात, त्यातल्या ज्या वृत्तीला पक्केपणा आला आणि आपण पटकन त्या आणि हे सगळं किती काळासाठी घडतं माहिती आहे का, सेकंदाच्या शतांश भागाचं, फ्रॅक्शन ऑफ सेकंद ज्याला आपण म्हणतो, अगदी सेकंदाच्या शतांश भागात. आपण क्षणात बघा, आत्ता बोलता बोलता मी आपल्या आत्याशी बोलतो आणि पटकन जर माझ्या बोलता बोलता मनात आलं की पेन घ्यावा, म्हणजे एकीकडे वाणी वाचा बोलण्याचं काम करते, पण मनात आल्यानंतर त्या मनाने पटकन बुद्धीला सांगितलं की अरे असं असं, मन बुद्धी वेगळी, म्हणजे ते नाण्याच्या दोन बाजू आहेत. मन चंचलता देतं, काल सांगितलं निश्चयात्मिका बुद्धी, बुद्धी ही निश्चयात्मिका आहे, ती निश्चय पक्का करते. म्हणजे मनानं पुटअप केलेली फाईल, म्हणजे वृत्ती जी आली, आत्ता ज्या विषयाची वृत्ती आली, जसं आत्ता उदाहरण सांगत होतो दृष्टांत, की बोलतोय मी पण माझ्या मनात पटकन आलं, म्हणजे मन म्हणजे काय, वृत्ती, वृत्ती जी अभिभवे, ती गरगर फिरली, पेन पाहिजे, आत्ता पेन पाहिजे असं म्हटल्याच्या नंतर मी पटकन माझ्या मनाने बुद्धीला सांगितलं अरे पेन नावाची वस्तू पाहिजे. मग त्या बुद्धीनं लगेच काय केलं, त्या बुद्धीत तो पक्केपणा जेव्हा आला की नाही पेन आवश्यकता आहे आत्ता इथे, म्हणजे मनानं तो फाईल पुटअप केली, बुद्धीनं पक्केपणा केला, बुद्धीनं केल्याच्या नंतर त्याचं परिवर्तित रूप मन लगेच इंद्रियांना आज्ञा करतं. एकीकडे मी बोलतोय पण माझा हात हळूच तिकडे गेला आणि मी असं म्हणेन की चला पेन घ्यायला पाहिजे आता, म्हणजे माझ्या इंद्रियांनी म्हणजे हाताने जाऊन काम केलं आणि पेन घेतला. किती सेकंदात घडलं हे बोलणं चालू आहे आणि बोलता 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 मनात आलं, पक्क झालं, पेन घेऊया, शरीर तिथे पोचलं. म्हणजे शरीरांना कार्यान्वित करणारी शक्ती जर कुठली असेल तर ती मन अशी आहे, असं शास्त्रकार सांगतात. मग मनाची व्याख्या काय, त्याची प्रस्तावना काल झाली की जे संकल्प निर्माण करतं, मनात विचार आला की आत्ता एखादा कोणी ब्राह्मण घरी आलाय, त्याला 100 रुपये आज द्यायचेत मला दक्षिणा म्हणून, तत्क्षणी ती वृत्ती स्थिरावते न स्थिरावते, 100 रुपये देण्याकडे वळते न वळते, तोपर्यंत विकल्प येतो, 100 द्यायला पाहिजेत का, 50च आत्ता खिशामध्ये सापडत, त्याला 50 देऊन टाकू, 50 देऊया, बघू पुढे मागे परत कधी आले तर पुन्हा उरलेले 50 रुपये देऊ. म्हणजे अशी सतत घालमेल. आता याच्या उलटं पण घडू शकतं, खिशात 50 रुपयात द्यायचे विचार आला, 50 रुपये द्या, असंही घडेल. असं नाही की संकल्प विकल्प याचा अर्थ 100 द्यायचे होते आणि 50 दिले, असा काहीतरी विषय म्हणजे मन नाही, उलटं पण घडेल. मन हे दोन्ही दृष्टीने संकल्प विकल्पात्मक आहे. म्हणजे असं मनात आलं की 50 रुपये देऊया दक्षिणा आणि खिशात आले आणि 100 रुपये सापडले, चला तत्क्षणी मनात लगेच विचार येतात, फ्रॅक्शन ऑफ सेकंड, ठीक आहे ना 100 रुपये सापडले ना, मग 50च द्यायचे होते, आहे 100 रुपये हाताला लागले, आता सुट्टे नाही. तर त्यांना काय असं म्हणायचं त्या समोरच्या गुरुजींना, हो तुमच्याकडनं 50 रुपये मला आता परत द्या, नको देऊया 100 रुपये, काय हरकत आहे. म्हणजे 50 रुपये देण्याचा संकल्प करून 100 रुपये दिले गेले, म्हणजे मूळच्या संकल्पाला धक्का बसला, म्हणजेच वेगळ्या पद्धतीचा विकल्प आला. विकल्प म्हणजे काहीतरी वेगळा अर्थ असा नाही, संकल्प केला त्याच्या विपरीत वागणं म्हणजे विकल्प. मग एखादी चांगली गोष्ट मदतीची देण्याचा विचार आला आणि ती ज्या पद्धतीनं द्यायची आहे त्याच्या अलीकडचा विचार आला म्हणजे विकल्प. एखादी गोष्ट द्यायची ठरवली, त्याच्यापेक्षा कदाचित जास्त देण्याचा विचार आला तरी तो संकल्प विकल्प. संकल्प विकल्पात्मकम मनः, अशी मनाची व्याख्या शास्त्रकारांनी केली. दुसरी व्याख्या केली की चंचल आहे मन, फारच चंचल आहे, अतिशय चंचल आहे. हे का मनाविषयी आपण बोलतो याचं कारण श्रोते हो,
शम दम हे जे दोन आहेत ना अवतरण चिन्हात आपण ज्यांचा विचार करतो, शम दम, त्यातला जो शम आहे तो मनाशी संबंधित असलेला अभ्यास आहे. शमन कशाचं करायचं आहे? मी परवा 2 दिवसापूर्वीपासून सांगतोय, शमन मनाचं करायचं आहे. बरं, मनाचं शमन करायचं आहे. आपण पहा, एखादं लहान पोर असतं, उन्हाळ्याचे दिवस असतात, आता सध्या नाही, हा दृष्टांत सध्यासाठी लागू नये, एक सहज म्हणून सांगतोय. उसाचं गुराळ असतं, आपण असं म्हणतो खुळू 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 आवाज येत असतो. पोरगा म्हणतो आईला किंवा आई वडिलांना, बरोबर असतील तर, मला उसाचा रस प्यायचा आहे. त्याची तब्येत नसते तेवढी, मग ते म्हणतात हा त्याला द्या ग्लासभर. त्याला ते पिऊने आणखीन पाहिजे असतं, आणखीन आणखीन आणखीन. म्हणजे ते चंचल असतं. पोर कसं एखादं चंचल असतं तसं मन सुद्धा द्वाड आहे, ते चंचल असतं. त्याला वाटतं आणखीन मी पिन, आणखीन मी पिन. पण ते आणखीन आणखीन मी घेईन असं म्हणताना त्याला वाटतं मी आणखीन पिन, पण आई वडिलांना माहिती आहे याचं वय लहान आहे आणि याती आहे यापेक्षा जर 2 ग्लास याने जर आता रस प्यायला तर याला ते आहे या उष्णतेमध्ये उसाचा रस प्यायला पाहिजे, ठीक आहे, पण याने 2 ग्लास जर आत्ता प्यायला त्याला ते उपद्रवाचं ठरेल. मग आई वडील म्हणतात, हे बघ, आज तुला 1 ग्लास भर दिलाय की नाही, आपण उद्या पुन्हा मार्केटमध्ये आलो की तुला उद्या पुन्हा देतो. शमन करणं, कंट्रोल करणं, ताब्यात ठेवणं, याचं नाव शम. सोपं उदाहरण, सोपी व्याख्या. उधळणारं मन, नाचणारं मन, वाटेल त्या ठिकाणी वाटेल त्या क्षणी पोचणारं मन, वेग आहे त्या मनाचा, खूप मोठा वेग आहे. त्या मनोवेगाला ताब्यात ठेवण्याचं काम ज्या कृतीनं केलं जातं त्याला शम असं म्हणतात. अगदी सोप्या भाषेत बोलायचं ठरलं तर मनाचं नियमन करणं, मनाचं नियमन करणं म्हणजे ते जे अशृंखल आहे, धावणारं आहे, अतिशय चंचल आहे, त्या चंचल मनाला, जसं एखादं पोर हट्ट करतं, तो 10 गोष्टी मागतं, तर आईबाप त्या 10 पैकी चला आता 3 दिल्यात की नाही, आता उरलेल्या 7 उद्या, जसं मगाशी उसाच्या रसाचं उदाहरण दिलं. कुठेतरी तो भोग, त्याची जी मागणी असते त्या मागणीपैकी 10 मागितले तर 10च्या 10 देत नाहीत आई वडील. आता तुला तू मागितलेल्या 3 गोष्टी दिल्यात ना, आता नंतर पुढच्या 5-10 दिवसानंतर पुढच्या गोष्टी. मग ते लहान पोरं आई वडिलांना प्रॉमिस, नक्की, उरलेल्या गोष्टीनंतर हो प्रॉमिस, तुला नंतर देणार. त्याची समजूत काढली जाते आणि त्या पोरांना तिथे थोपवलं जातं. थोपवणं हा अगदी मराठीतला सोपा शब्द वापरूया, थोपवणं. थोपवून धरणं, उसळून देणं, पसरून देणं. आपलं मन आहे, त्या मनाच्या ठिकाणी खूप मोठी ऊर्जा आहे श्रोतेहो, खूप मोठी ऊर्जा आहे. मनाची शक्ती जी इतकी आहे ना की मनच सगळ्याचा कारणीमुळे. इंद्रियाणाम मनश्चास्मी, काल एकाने लिहून पाठवलं होतं कमेंटमध्ये, अगदी बरोबर आहे, बहुतेक सुभेदार म्हणून त्यांनी लिहून पाठवलं होतं. इंद्रिया मध्ये कोणाचा तरी फोन आला की जरा डिस्कनेक्ट होतं. तर मासानाम मार्गशीर्षोहम, मार्गशीर्ष महिना म्हणजे मी आहे. मासाचा जर विचार केला महिन्याचा तर मार्गशीर्ष रूपाने मी आहे. इंद्रियांचा विचार केला तर इंद्रियाणाम मनश्चास्मी, इंद्रियांमध्ये जर विचार केला तर मन म्हणजे मीच आहे. म्हणजे मन हे सतत धावतं, चंचल आहे, पळत असतं. त्याला थोपवण्याचं काम म्हणजे शम, ताब्यात ठेवण्याचं काम येन केन प्रकारेण. म्हणजे हे मगाचपासून आई वडिलांचं उदाहरण का सांगतोय दृष्टांत रूपाने, जसं जसं सुचतंय तसं. याचं कारण आई वडील ज्या पद्धतीने आपल्या लहान पोरांना, त्यांना कळत नाही पण आपल्याला कळतंय त्यांच्यासाठी काय हिताचं आहे, त्याचा यथोचित विचार करून आपल्या बालकाला, आपल्या मुलाला, आपल्या मुलीला जे आत्ता योग्य आहे, जितकी आत्ता गरज आहे तेवढंच देतात, थोपवतात. पोरं जे जे मागतात ते सगळं आई वडील द्यायला लागले तर ते आणखीन हट्टी होत जातात ती पोरं. आणि हेच उदाहरण मनाच्या बाबतीत आहे. मनामध्ये येणारी जी जी वृत्ती आहे, मनात येणारे जे जे विचार आहेत, त्या विचारांचं जर पूर्ती आपण करत गेलो तर ते मन हट्टी व्हायला लागतं. आणि मग ते मन जेव्हा हट्टी बनतं तेव्हा त्याला जर कोणी कधी विरोध केला, त्याला मिळत असलेल्या गोष्टीला कोणी अवरोध केला तर त्याला आवडेन असं होतं. ते थोपवून धरलंय थोडंसं इंटरनेटने, चालू विषय असं म्हणूया, नियमन. अगदी हेच आपल्याला मनाच्या बाबतीत करायचं आहे. चालू असलेल्या मनात, म्हणून मी नाथ महाराजांची ओवी आपल्या पुढे ठेवली, मुळी नाभिस्थानी वृत्ती उठावे, तयासी अंतःकरण ऐसे म्हणावे, तेची वृत्ती जव हृदयी अभिभवे, तव मन म्हणती तयासे, अशी मनाची व्याख्या केली आहे. काल आपण तारा आणि रामाचा संवाद ऐकला.
तेव्हा सांगताना मी आपल्या पुढे सांगितलं की कालचा श्लोक आपण जर आठवत असेल तर सांगितलं होतं की मन एव हि संसारो बंधश्चैव मनशुभे आत्मा मनस्समानत्व मेत्य तद्गत बंधभाग. आत्मा जो आहे तो शुद्ध आहे, यथा विशुद्ध स्फटिक लक्तकादि समीपग तत्तद्वर्णयुगा भाती वस्तु तो नास्ति रंजनम. ज्या ज्या रंगाचं कागद खाली त्या त्या रंगाचा स्फटिक रूप धारण करतो, तसं ज्या ज्या रंगाचा मनाचा जो जो रंग आत्ता जी जी वृत्ती पुढे येईल तसं तसं त्याला वाटतं की मी आत्ता सुखी आहे. माझ्याकडे कार आली की मला वाटतं मी सुखी आहे. हा कागद खाली ठेवला गेला आत्म्याच्या वरती, शुद्ध स्फटिक असलेल्या आत्म्यावरती, की मला वाटतं मी सुखी आहे. माझ्या आयुष्यात काही दुःखदायक घटना घडली की मला वाटतं मी दुःखी आहे. वास्तविक वरचा जो स्फटिक आहे तो शुद्ध स्फटिक आहे. खालचा कागद जसा बदलेल तसा तसा रंग जसा स्फटिक धारण करतो, वस्तु तो नास्ति रंजनम. तसं आत्मा जो आहे, आत्मवस्तू जी आहे ती सुखी पण नाही आहे, दुःखी पण नाही आहे. त्याला कुठलीच संवेदना नाही आहे. असेल तर ते स्वसंवेद्य आहे. त्याला इतरांवर कुठलेही त्याचं सुखदुःख परिमाण अवलंबून नाही आहे. व्यक्तीवर, वस्तूवर, प्रसंगावर, परिस्थितीवर आत्म्याचं कुठलंही परिमाण अपेक्षित नाही आहे. पण जीव मात्र सुखदुःख जीव पावे. कशासाठी? कारण तो आपल्या संकल्पनेवरती जगत असतो. हे झालं म्हणजे मी सुखी आणि ते झालं म्हणजे मी दुःखी. आता मनाची व्याख्याच करताना विषय निघालेलाच आहे, तर थोडक्यात एक आपल्याला सांगतो नियमन का करायचं आहे. म्हणून शब्द आहे शम. शम म्हणजे नियमन करायचं आहे मनाचं. तर हे जे मन आहे ना ते आपल्याला सतत, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या बोलीभाषेत म्हणतो ना गंडवणे, तसं हे मन आपल्याला सारखं गंडवत असतं. आपल्याला सारखं असं वाटतं की खरं तर आपण सुखीही झालेलो नसतो आणि खरं तर आपण दुःखीही झालेलो नसतो. आपण सुखी आहोत असं आपल्याला दिसतं, भासतं, वाटतं, पण मुळात ते नसतं. आपण दुःखी झालोय असं सुद्धा आपल्याला दिसतं, भासतं, वाटतं, पण वस्तुतः आपण दुःखी पण नसतो. म्हणजे ते मन आपल्याला एका प्रकारे गंडवतच असतं, फसवतच असतं. मग असं मन जर आपल्याला गंडवत असेल, फसवत असेल, तर त्या मनाचं नियमन करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि परमार्थशास्त्र, अध्यात्मशास्त्र त्यालाच शमादी षटकामध्ये शम म्हणजे थोपवून धरा, नियमन करा असं म्हणतं. 10ची अपेक्षा करत असेल तर 3 द्या, ऐका त्याचं, मनाचं ऐका, नाहीतर ते आणखीन अनिवार्य होईल. 3 गोष्टी ऐका, पण 7 गोष्टी त्याला देऊ नका, थांबवून ठेवा. त्या त्या टप्प्याला त्या त्या गोष्टी त्याला द्या. हे जसं व्यवहारात आहे तसं मनाचं सुद्धा. आत्ता 10 वृत्ती माझ्या मनात जर एका वेळेला उठल्या तर त्यातल्या 3 किंवा 4 गोष्टींचं तुष्टीकरण मी करीन, पण 6 गोष्टी मी थांबवून ठेवीन, नियमित करीन, नियमन करीन. आत्ताचंच उदाहरण घेऊया कोरोनाचं. आता केंद्र सरकारने, राज्य सरकारने काय सांगितलं आपल्याला की 3 झोन म्हणाले बनवले. आपले माननीय मुख्यमंत्री परवा येऊन फेसबुक लाईव्हच्या मार्फत ते आपल्याशी बोलतात, तेव्हा फेसबुक लाईव्हमधनं ते आपल्याला म्हणाले किंवा केंद्र सरकारने दिलेली जी अधिसूचना आहे त्याप्रमाणे आपल्याला कळलं की ग्रीन झोन म्हणजे काय? सगळं सेफ आहे. आता तुम्ही इंटरनल व्यवहार गावातल्या गावात फिरू शकता, दुकानं उघडू शकता, ठीक आहे. मग ऑरेंज झोन आहे आणि मग रेड झोन आहे. रेड झोन म्हणजे पुणा, मुंबई इत्यादी ठिकाणी रेड झोन आहे, तिथे कोणी बाहेर पडायचं नाही. ऑरेंज झोन म्हणजे तिथे काही पेशंट्स आहेत पण ठीक आहेत, मध्यम 20-20, थोडं इकडचं थोडं तिकडचं, थोडं नियमित केलं जाईल. काय शब्दप्रयोग आहे? थोपवून धरलं जाईल. आणि त्याच्या उपर एक शब्द वापरला आहे, जर कोणी पेशंट दिसले तर पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन केलं जाईल. हे जसं आहे म्हणजे हळूहळू एक एक गोष्टीला सुरुवात पुन्हा केली जाईल. पण सर्वांशाने ती पूर्णतः सुरू केलं जाईल असं नाही, नियमित केलं जाईल. समजा रोज अगदी सकाळी 7 पासून रात्री 7 पर्यंत असेल तर आता अजिबातच बंद आहे, ते जरा 5 तास उघडलं जाईल. मग 5 तासाचं 7 तास केलं जाईल. हळूहळू नियमन करणे. हे जसं आहे तसं आपल्या मनात येणाऱ्या वृत्तींचं नियमन हे आपण केलं पाहिजे. याला शम असं म्हटलंय. आता हे मन कसं आहे तर मन अतिशय चंचल आहे असं आपण काल पाहिलं. या मनामुळे आत्म्यावरती सुखदुःख आहे असे भास होतात. असं त्या जीवाला वाटतं की मी सुखी आहे, मी दुःखी आहे, पण आत्मा हा आनंदातच आहे मुळी. तो फक्त मनाच्या संयोगात आल्या कारणानं, मनाच्या सहवासात आत्मा आल्या कारणानं तो सुखदुःखाची जाणीव बाळगतो. आता इथे एक फार सुंदर विषय आलेला आहे, दत्त महात्म्याच्या अनुषंगानं सांगतोय आपल्याला. आमच्या कीर्तन परंपरेमध्ये
एक मोरोपंतांची आर्या आहे. मोरोपंत असं म्हणतात, ते बारामतीचे होते आणि बारामतीचे होते याचा अर्थ त्यांचा मुद्दाम बारामती यासाठी म्हणालो की द्वादशमती म्हणजे बारामतीचे असून त्यांची जी मती होती ती एकाग्र झालेली होती भगवंताच्या चरणारविंदी, रामाच्या चरणाच्या पाशी. तर बारामतीचे हे थोर असेल लेखक कवी मोरोपंत, ते एका ठिकाणी म्हणतात, ते असं म्हणतात, मन हे वढाळ गुरु परधन पर कामिनी कडे धावे. मन हे वढाय गुरु परधन पर कामिनी कडे धावे. यास्तव विवेक पाशी कंठी वैराग्य काष्ठ बांधावे. काय सुंदर आर्य आहे पहा. मन हे वढाळ गुरु, कुठं कुठं धावतं ते पंच विषयांच्या ठिकाणी धावतं, पण विशेषतः मोरोपंत वर्णन करतात, मन हे वढाय गुरु इतकं चंचल असं आहे, परधन पर कामिनी कडे धावे. यास्तव म्हणून विवेक पाशी, या मनाच्या वरती विवेक नावाचा पाश पक्का केला पाहिजे. विवेकरूपी पाश तो तिथं पक्का केला पाहिजे. आणि कंठी वैराग्य काष्ठ बांधावे. त्याच्या कंठामध्ये जर ते जनावर आहे, मोठंच्या मोठं जनावर एखादं, जो शेतकरी लोक आहेत त्यांना हा दृष्टांत लक्षात येईल. एखादं दांडगं जनावर जेव्हा मोठं असतं, बैल आहे एखादा, म्हैस आहे एखादी मोठी, मोठंच्या मोठं धष्टपुष्ट असं एखादं जनावर आहे, गाय आहे, म्हैस आहे, बैल आहे, आणि ते जर अवखळ असेल आणि जर कसंही उंडारत असेल, त्याच्या जवळ गेलं की लाथा मारत असेल, पळत एकदा त्याला सोडलं की पळतच सुटत असेल, तो जो जाणकार शेतकरी असतो, जो त्याचा मालक असतो त्या पशुचा, तो काय करतो ते मोरोपंत वर्णन करतात की एक चांगला दोरखंड घेतात आणि तो त्याच्या गळ्यात अडकवतात आणि त्याच्या ठिकाणी एक मोठंच्या मोठं लाकडाचं ओंडका एक छोटा अडकवतात. आपण पाहिलं असेल कोल्हापूर सांगलीकडे त्या म्हशी जेव्हा गंगावेशीतनं महानगरपालिकेकडे जातात किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्या म्हशी बांधलेल्या असतात बघा, ते कोल्हापुरात दूध पिण्यासाठी ताजं अगदी आत्ता दूध काढलं आणि दूध देत आहेत असं, जेव्हा त्या म्हशी ज्या उभ्या असतात त्यांच्या गळ्यामध्ये ते लोढणं अडकवलेलं असतं. आपण म्हणतो लोढणं अडकवलं आहे. ते लोढणं म्हणजे तितकं जाड लाकडाचा ओंडका अशा पद्धतीनं अडकवलेला असतो की त्यांचं जे धावणं आहे, बाहेर पडणं आहे, पळणं आहे, त्याचा वेग नियमित केला जाईल. हे अतिशय व्यवहारातलं सुटेबल असं उदाहरण आहे की ते अवखळ आहे, उच्छृंखल आहे, लाथा मारत आहे, पळून जात आहे, चंचल आहे, त्याला चांगला दोरखंड घेतला आणि त्याला एक लोढणं त्याच्या गळ्यात अडकवलं. ते लोढणं त्याच्या गळ्यात अडकवल्यानंतर काय होतं, ते सारखं त्यांना चालताना कम्फर्टेबल होत नाही, त्यांना नीट चालता येत नाही, कारण ते लोढणं पायात असतं. मग त्यांना ते वजन घेऊन त्यांना पळता येत नाही, ते वजन घेऊन त्यांना नाचता येत नाही, ते वजन घेऊन त्यांना उच्छृंखलपणा करता येत नाही. हेच कशी नजर असते संतांची, सत्पुरुषांची. बरोबर व्यवहारातला तो दृष्टांत त्यांनी उचलला आणि तो इथे लावला. तेव्हा मन हे वढाळ गुरु परधन पर कामिनी कडे धावे. यास्तव म्हणून यास्तव विवेक पाशी, विवेकरूपी पाश म्हणजे दोरखंड गळ्यात घाला मनाच्या, आणि कंठी वैराग्य काष्ठ बांधावे. ते जे लोढणं आहे ते वैराग्यरूपी लोढणं. आता वैराग्य कुठं आलं? साधन चतुष्टयामध्ये पहिलं काय आहे? आत्मानात्मविवेक, म्हणजेच तेच परत इकडून तिकडून गंगावेस. मी परवा आपल्याला सांगितलं होतं, इरून फिरून गंगावेस, इकडून तिकडून ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात, इकडचं तिकडे, तिकडचं इकडे, याच्या पलीकडे काहीच कुठे जात नाही. आत्मानात्मविवेक रूपी पाश आणि आत्मानात्म पाश झाल्याच्या नंतर वैराग्य, इह परलोकीचं वैराग्य, ते लोढणं. मग वैराग्यरूपी लोढणं आणि नित्यानित्य वस्तू विवेक हा पाश म्हणजे विवेकरूपी पाश आणि वैराग्यरूपी लोढणं या मनाच्या गळ्यात अडकवा म्हणाले. कंठी वैराग्य काष्ठ बांधावे. मग ते धावणारं थांबतं, ते जे मन उडी घेतं. आता हे मन कुठे कुठे उडी घेतं? मनाचं नियमन करणं म्हणजे काय? खूप काही गोष्टी सांगता येतील, वेळेची मर्यादा पण लक्षात ठेवीनाच, कारण काल 2 तास आपण सलग बोललो, 2.25 तास आपण सगळे उपस्थित होतात रात्रीपर्यंत. पण मी आज जास्ती बोलणार नाही, कारण दिवसभर काही ना काहीतरी चालू असतं. संध्याकाळपासून आपण पण सगळे वेगवेगळ्या व्यापात असतात.
थोडी मर्यादा नक्की ठेवीन आणि थोडं कमीत कमी एक अर्धा तास, फार फार तर इतकं बोलीन. एक 15-20 मिनटं ऑलरेडी झालेली आहेत आत्ता, मध्ये मध्ये कनेक्टिव्हिटी तुटल्यामुळे. तरी पण एक 20-22 मिनटं झाली आहेत असं गृहीत धरून एक महत्त्वाचा विषय आपल्याला सांगतो. टेंबेस्वामी महाराज म्हणतात, जो विषय 5 पंचेंद्रियांनी सेवितो जाय मरुनी, हे 5 गुरु करुनी शिक्षण घेऊन विषय सोडी. दत्त महात्म्यामध्ये 49वा जो अध्याय आला, यदू नावाच्या राजाला दत्त प्रभू सांगतायत मी 5 जणांना गुरु केलं. आता हा विषय सविस्तरपणे मी यूट्यूब चॅनलवरती बोललेलो आहे. आपण 11, 12, 13, 14, 15 आणि 16 हे 5 एपिसोड विवेक बुवा गोखले या यूट्यूब चॅनलवर जर आपल्याला जर ऐकायचं असेल तर सविस्तरपणे आपण त्याच्यावरती ऐका की दत्तगुरूंनी 5 जणांना गुरु का केलं, पंचविषय कुठले आहेत त्याचं वर्णन करताना टेंबेस्वामी म्हणतात, जो विषय 5 पंचेंद्रियांनी 5 विषयांनी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इकडे मन आकृष्ट होतं. सेवितो जाय मरुनी, हे 5 गुरु करुनी शिक्षण घेऊन विषय सोडी. त्यांच्याकडनं मी ते शिकलो आणि त्या 5 विषयापासून दत्तगुरू म्हणतात मी वेगळा झालो. आता काही काही जण ज्यांची काही धारणा पक्की नसते, म्हणजे मग दत्तानी नेमके गुरु कसे केले, मग आम्ही किती गुरु करायचे, असे काही कमेंट करताना इथं नाही म्हणते, यूट्यूब चॅनलवरती काही जणांनी कमेंट करताना असं केलं आहे की दत्तानी इतके गुरु केले मग आम्ही किती गुरु करायचे, तुम्हाला दिसेल त्यांना गुरु करा, काही हरकत नाही. हे जे तत्वज्ञान आहे हे खूप उच्च पातळीवरून आपल्याला मुख्य भागवत ग्रंथामध्ये आलेलं आहे, 11व्या स्कंदात श्रुतेहो. आणि 11व्या स्कंदाचं जे वर्णन आहे ते दत्त महात्म्यात टेंबेस्वामींनी इतक्या खुबीनी मांडलं आहे. केव्हा तरी आपले हे जे धर्मग्रंथ आहेत, आपल्या ऋषीमुनींनी लिहिलेले जी उपनिषदादी ग्रंथ आहेत, किंवा आपल्या टेंबेस्वामींसारख्या किंवा अधिकारी महापुरुषांनी लिहिलेले जे जे ग्रंथ आहेत ते केव्हा तरी काढले पाहिजेत. ते घरात लायब्ररीत नुसते ठेवून उपयोग नाही. 38व्या अध्यायापासून पुढे 52व्या अध्यायापर्यंत यदूचं जे आख्यान इतकं रसाळपणे टेंबेस्वामींनी आपल्या पुढे ठेवलं आहे दत्त महात्म्यामध्ये. त्यात महाराज म्हणतात की 5 गुरु मी केले, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. याच्या ओढीने कोण कोण मेलं ते काय म्हणाले, सेवितो जाय मरुनी, ज्यांनी ज्यांनी त्याचं सेवन केलं ते ते मेले. पंचविषयाचं ज्यांनी ज्यांनी सेवन केलं ते ते मेले. कोण कोण मेले तर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, 5 विषय. हे 5 विषय आहेत. म्हणजे उपभोगतो माणूस कुठल्या कुठल्या गोष्टी, तर या 5 गोष्टींमध्ये माणूस अडकतो. शब्दामध्ये अडकतो, स्पर्शाची लालसा त्याच्या मनात असते, रूपाची लालसा त्याला असते, गंधाची लालसा त्याला असते आणि रसाची लालसा त्याला असते. शब्दाची लालसा असते, शब्दाची, स्पर्शाची, रूपाची, रसाची आणि गंधाची, अशा 5 लालसा म्हणजे 5 विषय असं म्हणूया. महाराज म्हणाले, हरिण, हत्ती, पतंग, मासा आणि भुंगा असे 5 जण एकेका विषयाला धरून मेले. आणि ते का मेले हे निषेधातून मी जाणलं. म्हणजे असं गृहीत धरूया, प्रत्येक गोष्ट ही गुरु म्हणून केली. दत्तात्रेयांनी जेव्हा गुरु मानलं या 5 जणांना, याचा अर्थ असा की दत्तगुरूंना काही आवश्यकता नाहीये. ते यदूला सांगतायत की एखादी वाईट गोष्ट आपण जेव्हा बघतो, एखादी घटना घडते. आता मध्यंतरी आमच्या इकडे असं झालं की काही काही जण होम क्वारंटाईनचा त्यांना शिक्का मारलेला होता. पण त्याचं गांभीर्य जर कोणाला कळत नसेल, आपण टी व्हीवरती बघतो की होम क्वारंटाईन आहेत पण बाहेर फिरत आहेत, होम क्वारंटाईन आहेत पण बाहेर फिरत आहेत, शिक्का मारलाय पण बाहेर फिरत आहेत. पण कुठेतरी एक तडाखा असा बसावा लागतो. इथे मध्यंतरी इथल्या एका जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आमच्या इथल्या 2 जण अशीच फिरत होती. तर त्यांनी पोलिसांनी पकडलं, जयसिंगपूरच्या इथे कोर्टात उभं केलं, त्यांना सप्रमाण सिद्ध केलं की यांना हे शिक्का आहे तरी बाहेर फिरत होते. आता ते कळंबा जेलमध्ये गेले. कुठेतरी दोघांना शिक्षा दिल्यानंतर, पनिशमेंट दिल्यानंतर निषेधातनं एखादी कृती केली जाते, त्यातनं बाकीच्यांना बोध मिळतो की आपल्याला असं घरात बाहेर पडायचं नाही, कारण असं जर बाहेर पडलो तर आपल्याला ही शिक्षा भोगायला लागेल. मग आहोत ते घरात बरे होत नाही तर कळंबा जेलला जायला लागेल. हे उदाहरण आत्ताचं करंट एवढ्यासाठी सांगितलं की एक उदाहरण कळावं पटकन आपल्याला, की एखादा आयडियल, आपल्याला एखादं उदाहरण दाखवलं जातं की हे असं बाहेर पडाल तर तुम्हाला हे असं भोगायला लागेल. कुठेतरी हे करायची वेळ येते, कारण असं कुठेतरी शासन झालं तर आपल्याला असे हाल भोगायला लागतील. हे कळल्याच्या नंतर बाकीचे बाहेर पडणार नाहीत. हा त्यातली ज्ञानाची भूमिका असल्यामुळे
दत्तगुरू कुठल्याही विषयात अडकलेले नाहीत. एकनाथ महाराजचं वर्णन करतात, वाचे गाता दत्त 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 करी गुणातीत. ते स्वतः विषयातीत आहेत, त्रिगुणातीत आहेत, त्यांना काहीच घेणं देणं नाही. पण ते यदूला सांगताना तुमच्या माझ्या सर्वत्रांच्या उद्धारासाठी म्हणतायत की 5 विषयात जीव अडकतो, शब्द स्पर्श रूप रसगंधात. कोण कोण मेलं? हत्ती, हरिण, पतंग, पतंग म्हणजे तो किडा असतो तो, मासा आणि भृंग, हे 5 जण मेले. मग तुम्हाला असं मरायचंय का? हे असे एकेका विषयांवरती कॉन्सन्ट्रेट झाले आणि ते तिथे जीव टाकून ते मेले. मग तुम्ही त्यातनं काय बोध घ्या? तर तुम्हाला असं मरायचं नाही. जगात सगळ्याच गोष्टी काही पॉझिटिव्ह गोष्टीतनं शिकवल्या जातात असं नाही. सगळ्याच गोष्टी शुद्ध उपदेशातनं शिकवल्या जात नाहीत. एखादं विष असेल तर हे विष प्याल्याने अमका मेला, मग असं विष जर पुढे आलं तर आपण ते प्यायचं नाही. कुठलंही द्रव्य आहे ते आपले शाई आहे की विष आहे, परीक्षा करायची नाही. निषेधातनं सुद्धा कधी कधी आपल्याला शिकवलं जातं, हे तू असं करायचं नाहीयेस म्हणजे तुझा त्यात हिताचा मार्ग आहे. तसे हे 5 जे विषय आहेत श्रोते हो, जे मनाशी रिलेटेड आहे, ते करू नका असं दत्त महाराज यदूला जे सांगतायत. आणि मूळ भागवतामध्ये ही गोष्ट 11व्या स्कंदात आली. आता हा जो विषय आला, हे 5 गुरु जे आले याच्यावरती ते आता कोणीतरी लिहून कदाचित कमेंट करेल की बुवा त्या एकेकाचं एक एक सांगा. तर तो विषय मी एपिसोडमध्ये बोललोय. 51 किंवा 52 किंवा 48 49वा दत्तभावनीची प्लेलिस्ट आहे त्याची यूट्यूबला, त्यात आपण बघा 47-48 पासून पुढे 38व्या एपिसोडपासून, आत्ता 60 एपिसोडला थांबलंय, 38व्या एपिसोडपासून 50व्या एपिसोडमध्ये दरम्यान कुठेतरी 47 ते 52 मध्ये बहुतेक पंचविषयाचा विषय आलेला आहे. कुरंग, मातंग, पतंग, भृंग, मीन असा विषय आलेला आहे. ते व्हिडिओ आपण स्वतंत्रपणे एकत्रितपणे एक झाला की एक एक विषय निवांतपणे पहा. आत्ता त्यात वेळ खर्च करत नाही, पण फक्त स्पर्श करतो त्या विषयाला. काय वर्णन केलं की शंकराचार्य विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथात वर्णन करतात, कुरंग, मातंग, पतंग, भृंग. काय सुंदर वर्णन आहे. कुरंग, मातंग, पतंग, भृंग, मीना हता पंच भिरेव पंच. कुरंग, मातंग, पतंग, भृंग, मीना हता पंच भिरेव पंच. एक प्रमादी सकथन हन्यते यस्सेवते पंच भिरेव पंच. अर्थ सांगतो मी आपल्याला, पण काय श्लोक आलाय पहा. आणि पुढे म्हणतात, शब्दादिभि पंचभिरेव पंच. शब्दादिभि म्हणजे शब्द स्पर्श रूप रसादी. शब्दादिभि पंचभिरेव पंच. पंचत्व मापुस्व गुणेन बद्धाहा. पंचत्व मापुस्व गुणेन बद्धाहा. कुरंग, मातंग, पतंग, मीन, भृंगा, नरः पंचभिरंचितः किम. दोन्ही श्लोकात प्रश्न विचारलेत आणि दोन्हीचा अर्थ एकच आहे. अर्थ काय आहे तो आजच्या दिवशी सांगायचं आणि थांबायचं. काय सुंदर वर्णन केलं. ते म्हणाले, कुरंग, मातंग, पतंग, भृंग, मीना हताहा. हे 5 जण मेले. पंचभिरेव पंच. ते एकेका विषयाला धरून गेले. फक्त स्पर्श करू या विषयाचं. दिवा पाहिला, दिवा पाहिल्यानंतर दिव्याची ज्योत पाहिली. आमच्याकडे आपण पाहिलं असेल ती मशाल असते लावलेली, किंवा इकडे दिवटी हातात घेतलेली असते पालखीच्या वेळेला. प्रकाश दिसला, दिवा दिसला, किंवा ती काही थंडीच्या दिवसात ती पाखरं उडत येतात आणि ती सगळा जीवच लोटून देतात. त्याला पतंग किडा म्हणतात. तो पतंग नावाचा जो त्याला पंख असतात, तो किडा जो असतो तो रूपाला पाहतो, त्या दिव्याच्या ज्योतीला पाहतो आणि रूपाकडे आकर्षित होतो आणि सगळं अंग झोकून देतो. आणि ती अग्नी असतं, आग आहे, ते त्याला कळत नाही. तो रूपाकडे आकृष्ट होतो आणि तिकडे जीव देतो. म्हणजे तो रूप या विषयाकडे आकृष्ट होतो आणि त्याचा जीवच जातो म्हणाले. कुरंग, मातंग, पतंग. पतंग त्याच्यात गेला. कुरंग, मातंग, पतंग एक प्रमादी सकथन हन्यते. हे जे 5 जण आहेत ते एकेका विषयाला संलग्न झाले आणि त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला. इथे शंकराचार्यांसारखे अधिकारी आपल्याला प्रश्न विचारतायत. बघा काय किती तळमळ आहे आद्य शंकराचार्यांपासून सगळ्यांची तुमच्या माझ्यावरती उद्धार करण्यासाठी. किती तळमळ असते संतांना. ते म्हणतात की एकेका विषयाची मन धरतं, संलग्न होतं, एका विषयाला मन आकृष्ट होतं आणि एक जण मेला. ते म्हणाले, माणसा, अरे तू 5च्या 5 विषयाशी संलग्न आहेस रे मनानी. एका प्रमादी सकथन न हन्यते.
ते बाकीचे एकेका विषयाला धरून मेले रे. पण यस सेवते पंच भिरेव पंच, तू तर पाचीच्या पाची विषय उपभोगतोयस एका वेळेला. तुला शब्द आवडतात, तुला स्पर्श आवडतो, तुला रस आवडतो, तुला गंध आवडतं, तुला रूप आवडतं. तू पाचीच्या पाची विषयात तुझं मन लिप्त आहे. आणि त्यामुळे होतं काय की मनाची जी खरी ऊर्जा आहे ती दत्त महाराजांच्या ठिकाणी जी खर्च करायला पाहिजे. दत्त महाराज एवढ्यासाठीच म्हणालो की आपल्या एक उपासना सगळ्यांची दत्तगुरूंची आहे म्हणून दत्त महाराज. कोणी रामाचे भक्त असेल, कृष्णाचे भक्त असेल, भगवंत म्हणूया आपण. भगवंताच्या ठिकाणी जी ऊर्जा लावायची आहे, मन जे तिथे, ती मनाची ऊर्जा जी भगवंताच्या सेवेसाठी लावायची आहे ती तिकडे खर्ची न पडता आपल्या या पंच विषयांमध्येच खूप खर्ची पडते आणि शब्द स्पर्श रूप रस आदी गंधामध्ये खर्ची पडते. विवेक चूडामणीमध्ये महाराज म्हणाले शब्दादिभी पंच भिरेव पंच. शब्दादी गोष्टींमध्ये जीव 5 जण अडकली. पंचत्व मापुहू, म्हणजे पंचत्व म्हणजे मेली. पंचत्व मापुहू स्वगुणेन बद्धाहा. आपल्या गुणांनी तो हत्ती त्या हत्तीणीच्या मागे जातो, तो खड्डा गेला असतो. आपण ते यूट्यूबवरती बघा व्हिडिओ, तुम्हाला कळेल. तो हत्ती जीव देतो कशासाठी? हत्तीणीच्या स्पर्शासाठी, सहवासासाठी. असं ते गुरु केलेलं आहे एकेकाला. मग मीन बडीशैर यथा, त्या मीनाला म्हणजे माशाला पाण्यामध्ये गळाला तो मांसाचा गोळा लावतो कोळी आणि तो ओढतो आणि तो मांसाच्या ओढ्यानं जातो आणि तो आकडी त्याच्या घशात दातात अशी अडकते. पहिले 2 घास तो खातो पण नंतर तो मासा त्या गळाला लागतो. म्हणून मराठीत भाषेत एक म्हण आहे, मासा गळाला लागला असं आपण म्हणतो. गळाला लागला मासा म्हणजे तिथे त्या टोकावरती बरोबर मांसाचा गोळा ठेवलेला असतो. बडीशैर यथा भागवतकार म्हणतात. तोच शब्द टेंबेस्वामींनी जसाचा तसा उचललाय आणि त्याला तो मासा त्या रसनेची त्याच्या रसना ताब्यात नसल्यामुळे तो वाया गेला. आता मुद्दा एवढाच आहे आजच्या दिवशीचा की मनाचं शमन म्हणजे काय, तर नियमन हे कळलं. आता थोडं व्यावहारिक दृष्टांत देऊन पाहूया. किती आयुष्यातला किती काळ आपण फक्त खा 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 करणार होतो. किती काळ आयुष्यातला बराचसा काळ निघून गेला. 50-60 झाले. डॉक्टर म्हणले अहो आता डायबिटीज झाला, तुम्ही खूप खाल्लं तर तुम्हाला शुगर तुमची 350 आहे, जरा थोडी पुढे झाली तर शुगर शूट होईल, बाकी सगळ्या गोष्टी मग तुम्हाला त्रासाच्या होतील. तरी तो समोर आमरस आला. आता सध्या आत्ता लॉकडाऊन आहे म्हणून नाही, पण समजा आंबा आला, राहवत नाही, ताबा नाही राहत. म्हणजे माशाला त्यावेळेला आठवावं, मासा डोळ्यापुढे आणावा. मीन एका बडीशैर यथा, मांसाच्या गोळ्याला लुब्ध झाला आणि अख्खं त्यानं रसना ताब्यात नसल्यामुळे तो त्या गळ्याला लागला आणि त्याला जीव गमवावा लागला. याचा अर्थ उपभोग घ्यायचाच नाहीये का? असं आम्ही दत्त बघतो म्हणजे यारा गबाळ्यासारखं राहायचं, औदासीन्य ठेवलं, कपडे कसे तरी गबाळ्यासारखे घातले, कसे तरीच वागतोय, काहीतरीच खातोय, कुठेतरीच पडलोय, असं काहीतरी बावळटासारखं वागायचं आहे का? उपासक आहोत म्हणजे काहीतरी आम्ही आता ह्या वैराग्य संपवणार, आता आमचा काही संबंधच नाही राहत्या जगाशी, असं काही वागायचं आहे का? नाही. त्यातलं मर्म असं आहे, त्यातलं सूत्र असं आहे म्हणजेचं पद्मपत्र मीमांबसा. गीता सांगते की पाण्यामध्येच कमळाचं पान असतं, ते पाण्यामध्येच असतं पण पाण्यापासून अलिप्त असतं. आपण व्यवहारात निर्लेपचे तवे वापरतो. आमची आजी म्हणायची गमतीने, निर्लेपचे तवे आपण घरामध्ये वापरतो पण आपण निर्लेप नसतो. ते काय म्हणतात ना, न चिकटणारे तवे, त्या तव्याला काही पदार्थ चिकटू नये या नॉनस्टिक का काय म्हणतात तसं, ते तवे आपण व्यवहारात वापरतो. निर्लेप तवे आपण वापरतो पण आपण मनाच्या दृष्टीने निर्लेप झालेलो नसतो अजून. उपभोग घेऊ नका असं त्यांचं म्हणणं नाहीये. संतांचं, सद्गुरूंचं, उपासना मार्गदर्शकांचं ते आपल्याला म्हणतात ते उपभोग भोगा, आनंदात असावे. काय गोंदवलेकर महाराजांचे गोड शब्द आहेत पहा. आनंदात असावे, व्यवहारी सर्व भोग सेवावे. तुम्ही व्यवहारातले सगळे भोग तुम्ही भोगलेच पाहिजेत. का नाही भोगायचे? दत्तभक्त झाला म्हणजे काही दत्तभक्त झाला, रामभक्त झाला, कृष्णभक्त झाला म्हणजे असं काहीतरी गबाळ्यासारखं वागायचं आहे? मगाशी बोललो त्याविषयी. काही जणांना असं वाटतं की आपण परमार्थ मार्गाला लागलो म्हणजे ते पांढरेच कपडे घालायचे, ते पांढरेच झब्बे घालायचे, ते पांढरा पायजमा घातला, पाय खाली धोतर गुंडाळलं म्हणजे आम्ही साधक या काहीतरी कॅटेगरीमध्ये गेलो. काही जण अगदी काय एक एक नखरे आहेत. तो जग जरा उघड्या डोळ्यांनी पाहिलं म्हणजे आपल्याला लक्षात येतं. माझी कुठल्या गोष्टीवर टीका किंवा निंदा नाही, पण काही ठिकाणी यात्रा करताना काही लोक अमुक देवीची यात्रा, नर्मदेची यात्रा करायचे
मग काय फक्त पांढरा पायजमा घाला आणि पांढऱ्या रंगाचा झब्बा घालायला सांगितलाय का हो नर्मदा मातेनी? कदाचित कोणाला झोंबेल हे वाक्य, पण हे कोणाला लागावं म्हणून बोललेलं वाक्य नसून, मी जे उघड्या डोळ्यांनी बघतो की काही काही फेसबुक पोस्ट वाचतो, गेल्या 8-10 वर्षामध्ये नर्मदा परिक्रमेला आम्ही गेलो म्हणजे मग आम्ही काहीतरी त्याच पद्धतीचे, बायकासुद्धा त्याच पद्धतीचे पंजाबी ड्रेस घालतील पांढऱ्या रंगाचे, तशीच पांढरी ओढणी घेतील का? एखादा साध्या रंगाचा सदरा घालून गेलो तर नर्मदा आमच्या काही कोर्टात केस करणार आहे का? एखादा नेहमीच्या वापरातला एखादा पंजाबी ड्रेस घालून नर्मदेची ती परिक्रमा केली, 1 दिवसाची उत्तरवाहिनी किंवा कुठली जी काय आहे ती केली म्हणून नर्मदा मैया काही दोष? पण याने केलं ना पांढऱ्या रंगाचा सदरा, आपण पण पांढऱ्या रंगाचा सदरा. ह्याने अमकं घातलं ना, मग आपण पण तसलंच काहीतरी घालायचं. ते काहीतरी घातलं म्हणजे आपण साधक आहोत, उपासक आहोत, त्याचं ते काहीतरी एक असं कुठे शास्त्रात लिहिलंय का? एक विशिष्ट पद्धतीचा पोशाख केला म्हणजेच आपण साधक आहोत असं काहीतरी करायचं, भासवायचं. ते या सगळ्याच्या जेव्हा आपण पलीकडे थोडा जाण्याचा विचार करू ना, तेव्हा ती नर्मदा किंवा तेव्हा ती उपास्य देवता आपल्यावर नक्की कृपा करायला लागेल. याचाच उलट अर्थ, छान जेवण आहे समोर, नाही आम्ही काही जेवणार नाही, आम्ही आपलं खिचडी आणि कढीच खाऊ, आमचं काही असं जेवण नाही, आता विषयात कुठल्या अडकायचं नाही का? चालून आलंय ना, देवानी दिलंय, पाठवलंय. पण मग त्याचा नियमन कसं करायचं आहे, शम या विषयावर बोलतोय. समोर पंचपक्वान्न आलंय, वाढणारा खूप तयार आहे, तो म्हणतो घ्या, भरपूर घ्या म्हणतोय, तो खूप घ्या म्हणतोय. तो त्याच्याकडे बासुंदी पुष्कळ येतो, म्हणतो घ्या, हे बघा हे पातेलं भरलंय, मी तुम्हाला भरपूर बासुंदी घेतो, मी खाण्यासाठी लायक आहे. नीट आहे का? मला कुठलाही रोग नाही, मी नाही, आपल्याला सांगतो एक उदाहरणार्थ, खाणारा भोगता खायला लायक आहे म्हणजे त्याला कुठलाही शुगरचा प्रॉब्लेम नाही. वाढणारा समर्थ आहे, तोही हायगाई करत नाही. खाणारा समर्थ आहे, वाढणारा समर्थ आहे, पण याने मनाचं नियमन केलं आहे, त्याचा शम पक्का आहे, तो साधक आहे. तो म्हणतो बस मला 2 पुरे, 2 वाट्या प्यालो ना मी, बस आता मला 3री नको, 4थी नको, 5वी नको, माझी एक अग्राची, मी एक पळी वाढतो, माझं एक घ्या, नको, मी खाल्लंय 50 वर्ष, खूप खाल्लंय, 60 वर्ष मी खूप बासुंदी प्यालोय, गेले 40-50 वर्ष मी खूप पदार्थ खूप पद्धतीने खायलेत, आता कुठेतरी नको म्हणायला लागू ना. कपड्याचा दरवाजा उघडल्याच्या नंतर अंगावरती येऊन वस्त्राचे सेटच्या सेट पडत आहेत, एकेका माणसाचे 60-60, 70-70 शर्ट्स, पॅन्ट, शिवलेले कपडे, सगळे ड्रेस मटेरियल, ते सगळे अंगावर पडतायत, साड्यांचा बोजा, कदाचित अंगावर पडून खाली धडपडू, एवढा कपड्याचा सेट आहे. मग कुठेतरी आता लिमिटेशन करू ना. दर आठवड्याला आपण आपल्या गरजा किती वाढवून ठेवल्या, कितीतरी गरजा वाढवल्या. पूर्वीच्या काळातली लोक किती सुखी होती. बाहेर प्रवासाला जायचं म्हणजे त्यांना काही नियमन करावं लागायचं नाही. आपल्या एक छोटीशी बॅग उचलली की निघाले, 2 कपडे अंगावर घालायचे, 2 धुतले की वाळत टाकायचे, संपला विषय. काही गरजेच्या वस्तू घेतल्या, झाला त्यांचा प्रवास सुरू. पण आम्हाला मग मी शनिवारी हा ड्रेस घालेन, मग रविवारी हा ड्रेस घालेन, मग सोमवारी असं करेन, मग मी घरातले घालायचे कपडे माझे वेगळे, मग रात्रीचे झोपण्याचे माझे कपडे वेगळे आहेत, चपलांचे जोड किती आहेत. कुठेतरी आत्मचिंतन नको का करायला? ह्या शहरामध्ये, मेट्रो सिटीमध्ये एकेका माणसाचे मी पाहिले पण आहेत डोळ्यांनी आणि ऐकलं पण आहे आणि पाहिलं पण आहे, एकेका माणसाचे घरामध्ये जोडे म्हणजे पायात घालायच्या चपला, ते 15-15, 20-20 सेट घरात एका माणसाचे. आणि त्या सुद्धा साध्या नाही, ब्रँडेड, 400-400, 600-600, 800-800, 1000-1000 रुपयाच्या चपला एक सेट. मग अशा एकेकाच्या जर 15-15 जोडे घरात असतील तर खरंच याची तितकी माझ्या शरीराला आवश्यकता आहे का? गेले 1.5 महिना आपण घरात आहोत, खरंच एवढे जोड्याची आवश्यकता आहे का? खरंच एवढ्या कपड्यांची आवश्यकता आहे का? इस्त्रीचे कपडे मला आत्ता लागतातच आहेत का? एवढा तामझाम मला पाहिजेच आहे का? म्हणजे माझी गरज काय आहे आणि माझी चैन काय आहे याची जी लाईन आहे, याची जी रेखा आहे, ती अस्पष्ट अशी असल्यामुळे, पुसट असल्यामुळे ती अशी पसरत जाते. जरा इकडं गेलं की ते चैन घडत जाते आणि थोडं ताब्यात ठेवलं की ती माझी गरज असते. त्यामुळे गरज आणि चैन ह्याच्यातलं अंतर वाढत गेलं की लक्षात येईन असं व्हायला लागतं माणसाला. कुठंतरी माणसानं आता अंतर्मुख व्हायची गरज आहे, शमन केलं पाहिजे मनाचं. मला एवढी खरंच आवश्यकता आहे का? किती वाह्यात हा पसारा मी वाढून ठेवतोय. कपडे म्हटल्यानंतर 60-60 सेट माझे कपड्याचे, बॅगा भरल्या आहेत. आज वापरलेला शर्ट मी 3 महिन्यांनी वापरीन एवढी माझ्याकडे कपड्याची सुबत्ता आहे. तरी 2 महिने झाल्यानंतर तो परत नवीन ड्रेस मटेरियल घेतोय, परत नवीन कपडे शिवतोय, तेवढे परत आणखीन व्याप वाढवतोय. पुन्हा दरवाजा उघडला की अंगावरती कपडे येऊन पडतातच आहेत.
चपलांचे सेट आहेतच, वस्तूंचे सेट आहेतच, पेन म्हणल्यावर 100 से 60 पेन आहेत. किती एकाला सबस्टिट्यूट. हा माझा घरातला वापरायचा फोन आहे, हा माझा नेहमीचा फोन आहे, हा माझा मग फक्त इंटरनेट वापरायचा फोन आहे, हा माझा टॅब आहे, मग माझा हे अमक आहे. एका माणसाचं किती? घरात माणसं 4, मग प्रत्येकाच्या नावाची वेगळी वेगळी गाडी 60-60 हजाराची. कुठेतरी कुठेतरी अध्यात्मशास्त्र सांगतं मनाचं शमन केलं पाहिजे. माझी गरज काय आहे आणि माझी चैन काय आहे याच्यातलं अंतर मनाला ताब्यात ठेवून विचारायची आजची वेळ आणि अंतर्मुख व्हायची वेळ. हा हा काळ दत्तगुरूंनी तुम्हाला मला दिला नसेल कशावरून, की कुठंतरी आम्हाला खरंच किती लागतंय हो. म्हणून मी मागे एक वाक्य सांगितलं होतं की लागतंय 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 असं ज्याला वाटतं त्याला प्रपंच असं म्हणतात, आणि आहे त्यात भागतंय 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 असं जो म्हणतो त्याला परमार्थ असं म्हणतात. गोंदुलेकर महाराज म्हणायचे, लागतंय लागतंय लागतंय, अजून लागतंय, अजून पाहिजे अजून पाहिजे असं जे असतं त्याला प्रपंच असं म्हणा. पण आहे त्यात भागतंय माझं, छान आहे दत्तकृपेने असं म्हणायची जेव्हा वृत्ती निर्माण होते त्याला परमार्थ असं म्हणतात. म्हणून मनाचं शमन याचा अर्थ धावणाऱ्या ज्या ज्या वृत्ती असतील बाहेर जाणाऱ्या पंच विषयांच्या बाबतीत. आज हा विषय का सविस्तरपणे, की कुरंग मातंग पतंग भृंग मीन हे एकेका विषयाला धरून जीव टाकून मेले. आपण पाचीच्या पाची विषय उपभोगतोच आहोत. शब्द, काही जण आपल्या आपल्याच तंद्रीत गाणं ऐकतात तर गाणंच ऐकतायत, बोलतायत तर बडबड बडबड बडबड, इतकी बडबड, राजकारणावरती बडबड, क्रिकेटवरती बडबड, आणखीन कुठल्या गोष्टीवरती बडबड. विषय ऑन व्हायचा अवकाश फक्त, तो विषय चालू करून दिलं की झालं काम. ते मोदींना लक्षात आलं नाही. ते इंटरनॅशनल फ्लाईट थांबवायला पाहिजे होतं. नाही, उद्धव ठाकरेंच्याही लक्षात आलं नाही. हे कोण बोलणार? घरातल्या चौकात बसून गप्पा मारणारा. म्हणजे आमच्या जे लक्षात आलं ते त्यांच्या लक्षात आलं नाही असं वाटतंय का आपल्याला? अहो, ते राज्य करते. आपल्याला जर गोष्टी लक्षात येत असतील तर त्यांना नसतील का लक्षात येत? त्यांना सजेशन देणारे नसतील का आजूबाजूला चांगली माणसं? पण एक टॉपिक मिळाला ना म्हणजे मग 4 जण आपले श्रोते आपल्याला गावले, मिळाले की आपण त्यांच्यापेक्षा ज्ञान आपल्याला कसं आहे चांगलं. अहो, तुम्हाला माहीत नाही? ते काय उगाच केलंय का? ते शिधापत्रिकेचं असं आहे, ते धान्य वाटपाचं असं आहे, तुम्हाला कळलं नाही? मी सांगतो ना तुम्हाला काय ते. मग कुरघुडी करत करत आयुष्यातला अर्धा पाऊण तास शब्दामध्ये तिथेच घालवला. शब्दाच्या नादाला हरिण लागलं आणि ते अडकलं आणि ते मेलं. शब्द स्पर्श रूप रसगंध. मग आपली काय गत होईल? आपल्या आयुष्यातला कितीसा वेळ निरर्थक बोलून ती ऊर्जा घालवण्यात आपला चाललाय. शब्द, त्या शब्द या विषयात आपण अडकलोय. स्पर्श याविषयी मर्यादा आहे, जास्ती काही बोलायची आवश्यकता नाही. वाटलं तर उद्या स्पर्श या विषयावरचा एक विषय रामायणांतर्गत आलेला अतिशय बहारीचा उद्या मी आपल्याला सांगेन. आज वेळेची मर्यादा राखतो, माझा सांगण्याचा मोह आवरता घेतो. पण उद्या स्पर्श या विषयावरती रामायणातला घडलेला एक प्रसंग आणि त्यातली दिलेली बहारीची उत्तरं लक्ष्मणाने दिलेली उद्याच्या दिवशी मी आपल्याला सांगेन. स्पर्शाविषयी रूप पतंग किड्याचं सांगितलं, रसाविषयी माशाचं सांगितलं, आणि गंध म्हणजे भुंगा त्यात अडकतो त्याविषयी पण उद्या सांगेन. तर थोडक्यात समापन करायचं झालं तर एवढं लक्षात ठेवूया की हे जे पंचविषय आहेत तर ह्या पंचविषयांच्या ठिकाणी मन सतत लिप्त असतं आणि त्या लिप्त असलेल्या मनाची एक डिमांड पूर्ण केली की पुढची डिमांड ते करतं, पुढची मागणी करतं. एक डिमांड झाली की लगेच पुढची मागणी करतं. शब्दाचं संपतंय तोपर्यंत रूपाचं संपतंय तोवर, रसाचं संपतंय तोवर, शब्दाचं संपतंय, गंधाचं, चालूच आहे चक्र. आणि या सगळ्यात अमूल्य असा वेळ शब्द स्पर्श रूप रसगंध या पंचविषयात चालला. पंत महाराज बाळेकुंद्रीकर दत्तगुरूंना म्हणतात, विषय चिंतन टाकुनी हे मन, विषय चिंतन टाकुनी हे मन, त्वत्पदी दत्ताला गोरे, त्वत्पदी दत्ताला गोरे, तुझे ध्यान दयाळा, ध्यान दयाळा, निशिदिनीला गोरे, दयाळा निशिदिनीला गोरे. विषय चिंतन, विषय टाकायचे नाहीयेत, विषयाचं चिंतन टाकायचंय. चिंतन टाकलं की त्याच्यातला पक्केपणा कमी होईल. पक्केपणा कमी झाला की कृतीकडे जाणार नाही मन, मग शरीर तिकडे जाणार नाही.
मग विषयांचं चिंतनच टाकून द्यायचंय. विषय चिंतन टाकून हे मन, त्वत्पदी दत्ताला गोरे, तुझे ध्यान दयाळा निशी दिनी लागोरे. तुझ्या चरणारविंदी निरंतर ठेव. मग कमळाचं पान तिथेच असून, पाण्यातच असून, जसं ते पाण्याला स्पर्श करून घेत नाही, पद्मपत्र मीमांबसा, तसं गोंदवलेकर महाराजांच्या आर्या मगाशी सांगत होतो, आनंदात असावे व्यवहारी सर्व भोग सेवावे. सगळे भोग भोगा. तुम्ही दत्त भक्तात, कृष्ण भक्तात म्हणजे विरागी काहीतरी येड्या गबळ्यासारखं बावटासारखं वागलं पाहिजे नाही. अगदी छान आयुष्य उपभोगा, पण व्यवहारी सर्व भोग सेवावे. पण हाची निरोप गुरूंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे. ते छान आहे, फक्कड आहे, उत्तम आहे, फारच छान आहे, मला आणखीन 2 वाट्या आणखीन घाला वहिनी, असं म्हणू नका. असं म्हणू नका. म्हणजे आला ना उपभोग समोर, भोगला. 1 वाटीवर प्यालो आमरस, आमरसाचे दिवस आहे, डायबिटीस पेशंट आहे, घेतली 1 वाटी, पण म्हणून तडाखा मारू नका. 5-6 वाट्या पिऊ नका. ते 5-6 वाट्या प्यालं की गळ्यात घोंगडं येणार आहे. कशासारखं? जसा तो मासा अडकला रसनेमध्ये. हे सतत चिंतन डोक्यात ठेवलं पाहिजे की शब्दामध्ये कोण अडकलं आणि जीव घालवलं. मला आज स्मरण होतंय, आमच्या वाडीला जुनी लोक सांगतात की शंकर स्वामी म्हणून एक खूप अधिकारी सत्पुरुष होते, आणि आमचे गुरुजी म्हणजे कराडकर बुवा, पूर्वाश्रमीचे कराडकर बुवा, आणि ज्यांनी देह ठेवला शंकराचार्य स्वामी, विद्याशंकर भारती स्वामी, ते आमच्या इथे वाडीला कृष्णावेणीचा उत्सव असतो माघ महिन्यात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अनेक दत्तभक्तांना निराळं सांगायची आवश्यकता नाही. तर आमच्या महाराजांनी जवळजवळ 20-22 वर्ष सलग कृष्णावेणीच्या मंडपात इथं वाडीला कीर्तनाचा उत्सव केलेला आहे. कीर्तनं 10-10 दिवस कीर्तनं, आणि कराडकर बुवांची कीर्तनं म्हणजे ही तुडुंब गर्दी असायची. 3-3, 3.5 तास कीर्तनाला गर्दी. ते शंकर स्वामी महाराजांच्या कीर्तनाला बसायचे. आणि एकदा महाराजांनी भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी, म्हणजे महाराजांच्या दैनंदिनीमध्ये महाराज रोजीनिशी लिहायचे. आमचे महाराज गुरु महाराज ते रोजीनिशी लिहायचे, म्हणजे रोजचा अनुभव लिहित असत रोजीनिशीचा. तर मी मठात असताना एकदा आम्ही ती रोजीनिशी ते म्हणायचे, हे वाच. 1 पान आलं आणि सहज वाचलं. त्या दिवशीच्या पानावरती असं लिहिलं होतं, म्हणजे मी मठात गेलो त्यावेळची गोष्ट 1998. पण महाराजांनी ते जी डायरी काढली होती, ती डायरी होती माझ्या माहितीप्रमाणे 1968-69चं ते साल असेल, म्हणजे इतकं जुनं. तर 69 सालातला प्रसंग त्यांनी आजच्या दिवसात काय झालं, ही किती सुंदर कन्सेप्ट आहे. आजच्या सकाळपासून आजच्या रात्रीपर्यंत मी काय काय केलं. अगदी सकाळी उठलो केव्हा, दात घासले, शौचाला गेलो, अमुक केलं, चहा प्यालो, मग नाश्ता केला, मग अमकं केलं, मग आंघोळ केली, मग ही उपासना केली, मग हे मला भेटले, मग आज अमकं केलं, तमकं केलं. पूर्वी जुन्या काळी लोक रोजीनिशी लिहायचे, आज काय केलं हे आमचे गुरुजी पूर्ण लिहायचे रोजीनिशी. आणि त्याच्या खाली कीर्तनाचं जे सेगमेंट असायचं त्या बाबतीत लिहायचे. आजचं कीर्तन मध्यम झालं, आजच्या कीर्तनाचा अपार आनंद मिळाला, आज श्रीकृपे कीर्तनाचा खूप आनंद मिळाला, आज कीर्तन एवढं वठलं नाही, असे शेरा त्यांचं तेच क्रिटिसाइज करायचे आणि त्यात खाली प्रांजळपणे नमूद करायचे. आणि त्याच्या खाली ते जुनी माणसं असं सगळं लिहायची, त्याप्रमाणे हिशेब पण असायचा, आज कुठे काय खर्च झाला, मग नावे जमा. हे किती छान कन्सेप्ट होत्या या जुन्या लोकांच्या. त्या 1969च्या डायरीत त्यांनी लिहिलेलं होतं वाक्य. तर मला त्याचा अर्थ लागला नाही, आणि आम्ही तिथे बसलो असताना विचारलं की महाराज, हे शंकर स्वामी कृष्णावेणीचा उत्सव तुम्ही लिहिलाय संदर्भ, आणि इथे लिहिलंय पंचभिरेव पंच. थांब म्हणाले, तुला पंच विषयाबद्दल सांगतो. आज आठवण आली म्हणून मुद्दाहून सांगतो तो विषय. तेव्हा महाराज म्हणाले की माझा विषय, म्हणाले कीर्तनाचा काय चाललाय, त्या दिवशीचा तारीख काय लिहिलंय, पूर्वरंगाचा विषय काय लिहिलाय. म्हणलं भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी. म्हणजे ते म्हणाले की जो भक्त असतो तो पंचविषयात अडकत नाही, या विषयाचं निरूपण मी केलं. आणि कीर्तन संपल्यानंतर शंकर महाराज म्हणजे शंकर स्वामी म्हणून जे होते त्यांनी मला सांगितलं की उद्या विवेक चूडामणीतला हा श्लोक घ्या आणि बोला. आणि ही आज्ञा त्यांनी मला केली, असं मी ते नोटिंग केलंय तिथे खाली, की विवेक चूडामणीतला श्लोक घेऊन मी बोलावं असं शंकर स्वामींनी सुचवलंय, असं त्या डायरीत आजच्या पानावरती नमूद केलंय म्हणाले. आता तो विषय 97 साली माझ्या 16व्या वर्षी मला कळला नाही, पण जेव्हा 2008-10 जेव्हा विवेक चूडामणी वाचलं किंवा आता अभ्यासात जेव्हा ते आलं, तेव्हा तो ऐकलेला संदर्भ आणि आत्ता वाचलेलं ज्ञान, मग ते कळतं की शंकर स्वामींच्या सारख्या अधिकारी सत्पुरुषांच्या पुढे कृष्णावेणीच्या मांडपात कराडकर बुवा असताना शंकराचार्यांनी किती सुंदरपणे तो विषय मांडला असेल, पंचभिरेव पंच, विवेक चूडामणीतला.
एकेका विषयासाठी जर एक एक जनावर, एक एक जीव जंतू जर मरत असेल, तर मनुष्य प्राणी पाचीच्या पाची विषय एका वेळेला उपभोगतोय. त्याचं मरण असंच व्हावं का? आणि जर ते असंच होणार असेल तर मग मनुष्य जन्माला येऊन उपयोग काय? हे साधकांनी सतत डोक्यात ठेवायचं आहे. म्हणून मन हे वढाळ गुरु, परधन पर कामिनीकडे धावे, यास्तव विवेक कंठी वैराग्य काष्ठ बांधावे. कंठी वैराग्य काष्ठ बांधावे, यास्तव विवेक पाशी. विवेकरूपी पाश आपल्या गळ्यात असला पाहिजे की काय नेमकं मी करायचं आहे, नित्य काय आहे, अनित्य काय. पुन्हा पुन्हा फिरून फिरून तोच विषय पहा. हा मी उपभोग घ्यायचा ठरवला, हे नश्वर आहे की शाश्वत आहे? का मी याच्यासाठी एवढा वेळ पैसा खर्च करतोय, वेळ काळात पैसा खर्च करतोय? हे अशाश्वत आहे. यातनं मला सात्विक आनंद, शाश्वत आनंद मिळणार नाही. आपण ह्यापेक्षा शाश्वत आनंद जिथे मिळेल तिथे जाऊया. हा विवेकरूपी पाश गळ्यात खट्ट बांधावा मनाच्या, आणि कंठी वैराग्य काष्ठ बांधावे. कंठामध्ये धावणाऱ्या मनाला नियमित करण्यासाठी, शम करण्यासाठी, त्याला ताब्यात ठेवण्यासाठी, त्याला थोपवून धरण्यासाठी वैराग्यरूपी काष्ठाचं लोढणं म्हणाले त्याच्या गळ्यात अडकून ठेवा. म्हणजे ते धावणार नाही, पळणार नाही, आणि त्याचा वेग जरा कमी होईल. मग तो अभ्यास सुरू होईल, आणि मग अनावश्यक खर्च टाळले जातील, अनावश्यक गुंतणं थांबलं जाईल, अनावश्यक जी मनाची धाव आहे ती थांबेल. याचं नाव परमार्थशास्त्रात, अध्यात्मशास्त्रात शम असं असं म्हटलेलं आहे. उद्या, आज मी मगाशी कबूल केल्याप्रमाणे स्पर्श म्हणजे काय याविषयीचा एक रामायणातला प्रसंग आपल्याला उद्या नक्की, अद्भुत, खूपच सुंदर आहे. म्हणजे ऐकावं ते कमीच आहे, इतके सुंदर श्लोक. 3 श्लोक आलेत, 3 प्रश्न विचारले गेलेत, आणि त्या 3 प्रश्नांना 3 बहारीची उत्तरं दिलेत. ते 3 प्रश्न आणि त्या 3 प्रश्नांची 3 उत्तरं उद्याच्या भागात मी आपल्याला सांगतो 8:30 वाजता. आणि भृंगाची गोष्ट सांगतो. आणि मग इतकं सगळं मनाचं नियमन करूनही जर शरीर धावत असेल तर शरीराला ताब्यात ठेवणं याला दम असं म्हटलेलं आहे. दम म्हणजे दम भरला, तो दम, दम नव्हे, दम असं थांबायचं, दम असं म्हणायचं. शम दम, दम नाही, दम दिला तो दम वेगळा, दम, मचा उच्चार पूर्ण करायचा आहे. शम दम. दम म्हणजे दमन करणे, इंद्रियांचं दमन करणे, इंद्रियांना कंट्रोल करणं, थोपवून धरणं. मनाला थोपवणं म्हणजे शम, आणि इंद्रियांना थोपवणं म्हणजे दम. उद्याच्या चरित्राख्यानात किंवा उद्याच्या फेसबुक लाईव्हमध्ये पाहू. आजसाठी एवढंच पुरे. आज मनाची व्याख्या आपण पाहिली. मला वाटतं बहुतेक बरोबर 1 तासाचा आत्ता भाग झाला असावा. आज इथेच थांबतो, आणि थोडंसं 2 मिनटं आपल्या सगळ्यांशी बोलून मग थांबतो. बाकी लॉकडाऊनचा पिरियड बघता बघता पुन्हा वाढलेला आहे. 17 मे पर्यंत महाराष्ट्रातल्या 3 झोनप्रमाणे आपल्याला दिलेला आहे वेळ. खेड्यापाड्यामध्ये जिथे काही कोरोनाग्रस्त नाहीत त्या ठिकाणचे जे सामान्य व्यवहार आहेत ते मर्यादित कचाट्यात, नियमाच्या चौकटीत चालू करणार आहेत. आणि शहरासारख्या ठिकाणी जिथे रेड झोन आहेत, तर आपण सगळे मिळून, इंदोरसारखं गाव असेल, नागपूरसारखं गाव असेल, शहर असेल, किंवा पुणे आहे, मुंबई आहे, पिंपरी चिंचवड, हे जे सगळे भाग आहेत, त्या भागातनं बघणारे जेवढे श्रोतृवृंद आहेत, जेवढे दत्तभक्त आत्ता लाईव्ह आहेत, जे नंतर लाईव्ह बघतील, यूट्यूबवर बघतील, त्या सगळ्यांना कळकळीचं आवाहन की हे 10 दिवस अतिशय हाय टाईड कशी असते, भरती ओहोटी, तसं हा भरतीचा एक काळ जाऊ द्या. ही अजिबात काम नसेल तर खरंच घराच्या बाहेर न पडता, छोट्या छोट्या कारणासाठी. माझा आजच एक मित्राचा फोन आला होता संध्याकाळी, आणि त्याच्याशी बोलताना त्याने सांगितलं ठाण्यामध्ये की कपडे धुतलेत पण इस्त्री, म्हणून भैयाला बोलवून ते इस्त्रीचे कपडे घालायलाच पाहिजेत का आत्ता? कोण बघायला जात आहे तुम्हाला? कुठे अशी मीटिंग आहेत आणि कुठं असं महत्त्वाचं आहे? नाही म्हणाले, ते पनीर आणायचं आहे. आता पनीर खाल्ल्याशिवाय काय आयुष्य जाणार नाही आहे का? त्याने आज इतक्या काही गोष्टी सांगितल्या की ठाण्यामध्ये अगदी समोरच्या सोसायटीपर्यंत कोरोना म्हणजे मृत्यू समोर येऊन थांबलेला आहे. आता ज्यानं त्यानं विचार करायचा आहे की आपल्याला वाटतंय तितकी ही गोष्ट सोपी नाही. गोष्ट मला अतिशय मोकळेपणाने सांगायची आहे की टी व्हीवरती काही आपण बातम्या पाहतो, किंवा फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर आपण काही बातम्या पाहतो,
मेसेजेस पाहतो. तर ज्या गोष्टींमुळे विचलित होईल मन, आणखीन दोलायमान होईल, अशा गोष्टी न पाहता छान दासबोध असेल, दत्तमहात्म्य असेल, सप्तशती असेल, गुरुचरित्रसार असेल किंवा आणखीन जप असेल, विष्णू सहस्रनामाचे पाठ असतील किंवा आणखीन अथर्व शीर्षासारखं काही असेल, आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे, आपापल्या गुरुपरंपरेप्रमाणे किंवा आपल्या मनाला जे भावेल ती उपासना श्रद्धेनं जर आपण केली तर फार बरं पडेल. याचं कारण असं की काही काही नेते टी व्हीवरती येतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांच्या मुलाखती आपण पाहतो. मला काही कोणाचं नाव घेऊन बोलायची इच्छा नाही, परंतु हे सगळं बंदच करा, मग लोक हातात काठ्या घेतील, मग मारलं जाईल, लोक प्रक्षुब्ध होतील, मग लोकांचा बांध तुटेल भावनेचा, मग लॉकडाऊन हे काही त्याच्यावरचं उतारणार नाही आहे, तुम्ही सगळं सुरूच करा, हे एक प्रकारे प्रक्षुब्ध केल्यासारखं आहे. लोकांना आहे त्या ह्याच्यात कसे तरी बिचारे आपले 1-1.5 महिना कंट्रोल करून सरकारचं ऐकून थांबतायत. कुठेतरी त्यांच्या मनामध्ये जे आता ताब्यात ठेवलं आहे ते कुठेतरी फुंकर मारून हे सगळं किये केरा कराय पर पाणी फेर द्या असं म्हणतात, तसं करून घ्यायचं आहे का? मग अशा लोकांना हे लोक बोलवतात का टी व्ही चॅनलवरती आणि त्यांच्या मुलाखती का घेतात? आणि त्यांच्या अशा प्रक्षुब्ध मुलाखती पाहून जर 4-2 जणांना वाटलं की ती बातम्यांचा स्तर तरी काय असतो. अमेरिकेमध्ये गन हातात घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले सरकारच्या विरोधात, त्यांना लॉकडाऊन पसंत नाही. आता ही बातमी दाखवण्याची काही गरज आहे का? एक 10 पैकी 4 जणांच्या 2 जणांच्या मनात आलं की मला नाही पाळायचं हे असलं काही, तिकडे देशाविदेशात पण असं चाललंय, सरकारच्या विरोधात करतात, हे दाखवण्याचं वाहिन्यांचं खरं कार्य आहे का? परवा मी सह्याद्री चॅनलवरती एक राजाध्यक्ष म्हणून आले होते. त्यांनी इतक्या सुंदर, ते आत्ता नायर हॉस्पिटलमध्ये महत्त्वाच्या पदावरती आहेत, इतकी सोबर, इतकी स्वच्छ स्पष्ट संकल्पना करणारी त्या राजाध्यक्षांची मुलाखत पाहिली की इतके शांतपणे प्रश्न विचारले गेले. कुठे भडक और एक आ गया राजस्थान से पेशंट कोरोना व्हायरस से, कशाला बोंबलताय, कशाला बोंबाबोंब करून सांगताय लोकांना, आणखीन धडकी भरवताय, घाबरवताय. ह्या लोकांना कुठल्याही काळामध्ये गांभीर्य नावाचा विषय नाही, असं एक माझं स्पष्ट आणि स्वच्छ मत आहे. आपल्या सगळ्यांचंही मत तेच असेल की घाबरून टाकतायत सगळ्या लोकांना, आणि असं केलं तसं केलं. बंद करून टाकावेत न्यूज चॅनल, ह्यात काही आवश्यकता नाही. त्यात 100 बातम्या दाखवतो, कोरोना अपडेट, 50 अपडेट, कोरोनाचे 100 अपडेट, काही कोणाला पडलेलं नाही. सगळेजण आपल्या रोजच्या आयुष्यात छान जगतायत आणि या शेतकऱ्यांनी सगळे आपल्या द्राक्षाचे मळेच आपल्या कोयत्यांनी उघडून काढले. किती तो बेहाल झालाय. मग ते होणार होतल जातार जातल गाणं लावायचं, त्याला बॅकग्राऊंडला हे द्यायचं, त्याची काहीतरी वातावरण निर्मिती तयार करायची. तो किती आता दुःखात आहे आणि त्याने बघा विपन्न अवस्थेत येऊन सगळं शेत कसं हे केलेलं आहे. मग लोक असं टी व्हीवर पाहिल्यानंतर प्रक्षुब्ध होतात, नाराज होतात. त्यांच्यातलं कुठेतरी ते जे काही आहेत ते आणखीन डिमॉरलाइज काम करण्याचं काम कुठेतरी या वाहिन्या नकळतपणे करतात आणि हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे. आपण कृपा करून अजिबात खरंच टी व्ही चॅनल्स आणि हे वाहिन्यांचे टॉक शो आणि यांचे डिबेट शो अजिबात पाहू नयेत, खरंच पाहू नयेत, असं एक माझं कळकळीचं आव्हान आहे. याच्याऐवजी जर आपण काही आपण जे ऐकलं नसेल, चैतन्य महाराज देगलूरकरांसारख्यांची व्याख्यानं यूट्यूबवरती उपलब्ध आहेत, बाबा महाराज सातारकरांसारख्यांची आहेत, एकापेक्षा एक लोकांची, विद्वान लोकांची व्याख्यानं यूट्यूबवर बघायची असेल तर ती पहा. फेसबुकवरती फार छान असे पेजेस आहेत की जिथे आपल्याला छान काही माहिती मिळते. आजपर्यंत जे वाचलं नसेल, पाहिलं नसेल ते आपण छानपणे वाचू शकतो. पण कृपा करून अशा डिमॉरलाइज करतील आणि प्रक्षुब्ध करतील भावना अशा लोकांच्या संभाषणं. आणि यामध्ये होतं आहे काय की काही जे तुमच्या आमच्यासारखी जी सर्वसामान्य माणसं आहेत ती फेसबुकवर पोस्ट टाकत आहेत. मग केंद्र सरकारच्या विरोधात काही जण लिहित आहेत, काही केंद्राच्या विरोधात लिहित आहेत, काही राज्य सरकारच्या विरोधात मतं व्यक्त करत आहेत, काही राज्य सरकारच्या समर्थनार्थ येत आहेत. मूळ मुद्दा एक असतो आणि समर्थकच अगदी आईमाई काढण्यापर्यंत एकमेकांच्यावर भांडत आहेत. हा लॉकडाऊन काही काळापुरताच आहे मित्र हो. याच्यानंतर आपले वैयक्तिक संबंध आहेत की नाही, आपली मैत्री टिकावी की नाही, आपण एकमेकांच्या विषयी प्रेमानं वागणार आहोत की नाही, ते राजकारणी लोक आपापल्या घरात सुखानं राहतील आणि पुन्हा वेगळ्या विचाराचे सुद्धा कृत्रिम आघाड्या बिघाड्या युती आघाड्या करून परत एकत्र येतील आणि आपल्या छातीवर बसतील. पण आपले त्यामुळेचे जे नात्यांतले संबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत, ते का बिघडून घ्यायचे? कित्येक माझ्या काल परवा 2-3 दिवसात पाहण्यात आलं की काही फेसबुक पेजवरती, काही ग्रुपवरती
मित्र मित्र एकमेकांना घाणेरड्या शिव्या द्यायला लागलेत. मित्र मित्र मैत्री तुटते. का? तर उद्धव ठाकरेंनी काय करायला पाहिजे होतं? मोदींना कळत नाही का? अहो ते त्यांचं त्यांचं करतायत, त्यांना सांगणारे बसलेत, ते बघतायत. तुमच्यापाशी तो विषय आहे का? तुमचे का संबंध बिघडून घेताय? कुठेतरी हा विचार आपण करायला नको का? म्हणून सोशल मीडिया हाताळताना सुद्धा खूप भावनिक होऊन काहीतरी पोस्ट करत राहणं आणि मग कुठेतरी फटके खायची वेळ येईल, त्यापेक्षा या सगळ्यापासून थोडंसं अलिप्त राहून आपण छान जितकं काही जमेल तेवढी उपासना करण्याचा प्रयत्न केला. अगदी काही नाही झालं, इशी मम निनी जरी केलं, ते एकाने काल सांगितलं आहे की छान जेवलं की झोपायचं, झोपलं की जागं व्हायचं, जागलं की झोपायचं, झोपाय की जागायचं, रात्री जागा, दिवसा झोपा, काही करा. आता तुम्ही काही केलं तरी तुम्हाला कोणी काही विचारणार नाही. हा पिरियड तुमच्या आयुष्यात एरवी सुट्टी म्हणून मागत होतो, आता सुट्टीच सुट्टी आहे. तर ती सुट्टी छान अनुभवूया. पण ह्या कुठल्याही भानगडीत न पडता बाकीच्या थोडंसं आपल्या मनाचं शमन करून थांबूया आणि प्रक्षुब्ध असलेल्या गोष्टी न पाहता दम याविषयी उद्या बोलणार आहे, त्यामुळे आज दम या विषयावर बोलणार नाही निलेशजी, उद्या बोलूया. आज एवढंच आपल्याशी थोड्या गप्पा मारायच्या होत्या, त्या शेवटी मारल्या. आता इथे थांबतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आहे तिथे आपण सगळ्यांनी सेफ अँड स्टडी आपल्या आपल्या घरात छान राहूया, एवढीच सगळ्यांना कामना, मंगलकामना. सर्वेत्र सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात, कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये, अशी प्रार्थना अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या चरणी, परमकृपाळू नृसिंह सरस्वती स्वामींच्या चरणी आणि या सगळ्या संत महात्म्यांच्या चरणी करूया. 2-4 दिवसांनी उद्या एकादशी, मग नृसिंह जयंती येईल, मग पौर्णिमा येईल, मग नारद जयंती येईल, अजून बरेच बरेच विषय आहेत छान छान बोलण्यासारखे. तर आजच्या दिवशी इथे थांबू. एकादशी उद्या. जे काही आपल्याला आई म्हणतात, पंचविषय निषेधिनी सेविका मानव कैसे भव तरी ती. खरं आहे, अगदी बरोबर आहे. तर उद्या आपण या विषयावरती बोलूया, दम या विषयावरती आपण उद्या बोलूया. आणि आज इथे थांबतो. घोरात कष्टोधरणचा पाठ म्हणूया आणि थांबूया. दिसलेल्या साधूंचं चित्र, फोटो पोस्ट करता येईल का? जर तो मला मिळाला तर मी तुम्हाला तो नक्की एक श्रीपाद शिवल्लभ पेजवरती नक्की पुन्हा पोस्ट करतो आणि आपल्याला त्याचं दर्शन नक्की घडेल. जे आम्हाला घडलं ते आपल्याला शेअर करता आलं तर आम्ही नक्कीच, मला प्राप्त झालं तर मी नक्कीच ते शेअर करेन. एक स्वतंत्र पोस्ट लिहून ते शेअर नक्की करेन. धन्यवाद. श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव, भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं, त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वं, त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते, घोरात् कष्टे पापं व्याधिमाधिं च दैन्यं, भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं, त्रातारन्नो वीक्ष ईशास्तादुद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता, त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता, कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं, सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं, भावात् शक्तिं च अखिलानन्दमूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. मंगलवर्धन तो भक्त्या स श्रीदत्त प्रियो भवेत्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. धन्यवाद. उद्या 8:30 वाजता भेटूया. धन्यवाद.